नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर सिंह राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. कारण मित्रांनो, सिंह राशीच्या आयुष्यातले सगळे अपयश आता संपणार आहे. आता हा सगळा कठीण काळ, संघर्ष संपणार आहे. 25 जुलै 2026 म्हणजे या वर्षाची अत्यंत पावन आषाढी एकादशी, विठ्ठल माऊलींचा हा पवित्र दिवस. या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये काही विशेष खास गोष्टी होणार आहे. 100% आता कोणीही या गोष्टी होण्यापासून थांबवू शकत नाही. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी तुम्हाला तुमच्या जीवनातले, तुमच्या आयुष्यातले काही प्रश्न विचारायचे असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असेल तर आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, शिक्षणात काही समस्या असेल, मार्ग मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नसतील, आणि मित्रांनो, जर तुम्हाला पत्रिकेतील दोष, ग्रहदोष जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, तुमचे ग्रहदोष, तुमच्या कुंडलीत काय सुरू आहे ते सांगू, चांगला काळ कधी येईल, हा वाईट काळ कधी संपेल, या सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरे देऊ, तेही पत्रिका सविस्तर विश्लेषण करून. यासाठी आम्हाला मेसेज करा. या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ. सिंह राशी, सिंह राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेला कोंडमारा आता तुमच्या कर्तृत्वाला डावलण्याच्या दिवस संपले आहेत. 25 जुलैनंतर तुमचे नेतृत्व आणि हुकुमशाही पुन्हा एकदा दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकार, मोठी पदं किंवा प्रमोशन मिळण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे वरिष्ठ आणि सहकारी आता तुमच्या मताला मान देतील. बेरोजगार तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार अत्यंत मोठ्या पदाची नोकरी मिळेल. जे लोक सरकारी क्षेत्राशी जोडलेले आहेत, कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत किंवा प्रशासनात आहेत, त्यांच्यासाठी एखादा मोठा निर्णय नशिबाची दारं उघडेल. तुमच्या अधिकारांचा आणि पदाचा वापर करताना अहंकार वाढू देऊ नका. काही लोक तुमच्या बोलण्याचा विपर्यास करून वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी बोलताना संयम ठेवा. व्यापार आणि व्यवसायात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय आता 100% यशस्वी ठरतील. तुमच्या व्यवसायाची नवीन शाखा किंवा विस्तार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. अडकलेले सरकारी पैसे, टेंडर किंवा जुने कर्ज अनपेक्षितपणे मंजूर होईल. शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून प्रचंड मोठा नफा तुम्हाला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील आणि बँक बॅलन्स तुमचा वाढणार आहे. या काळात अतिउत्साहात येऊन कोणत्याही शॉर्टकट किंवा सट्टा बाजारात, लॉटरीमध्ये गुंतवणूक करू नका. भागीदारीचा व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवा. कुटुंबात आनंदाचे, ऐश्वर्याचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. पती पत्नीमधील जुने मतभेद आणि अहंकार बाजूला पडून प्रेम तुमचे वाढेल. मुलांच्या शिक्षणाची किंवा त्यांच्या आरोग्याची चिंता आता कायमची मिटेल. घरात एखादे मोठे मंगल कार्य किंवा धार्मिक सोहळा पार पडण्याचे संकेत आहेत. नातेवाईक आणि समाजात तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा खूप वाढेल. वडिलांचे सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. घरातील अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला किंवा बाहेरच्या नातेवाईकाला हस्तक्षेप करू देऊ नका, अन्यथा शांतता भंग होऊ शकते. अभ्यासातील मरगळ आणि लक्ष विचलित होण्याच्या समस्या पूर्णपणे दूर होतील. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण परीक्षांनाही सहज तोंड द्याल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळेल. कला, क्रीडा किंवा संशोधनाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ आणि पुरस्कार मिळण्याचे संकेत आहेत. अति आत्मविश्वासामुळे अभ्यासात निष्काळजीपणा करू नका. अभ्यासाच्या वेळेस सोशल मीडिया आणि मित्रांसोबत मौज मजा करणे पूर्णपणे टाळा. मित्रांनो, गेल्या काही काळापासून चालू असलेला मानसिक ताण, डोकेदुखी किंवा थकवा आता पूर्णपणे गायब होईल. शरीरात एक सिंहासारखी शक्ती, ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. जुन्या आजारांपासून जलद गतीने आराम तुम्हाला मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान अतिउष्णतेमुळे होणारे त्रास, डोळ्यांची जळजळ किंवा रक्तदाबाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. राग अनावर झाल्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून मनाला शांत ठेवा. वाहन चालवताना घाई गडबड पूर्णपणे टाळा. वेगावर नियंत्रण ठेवा. सिंह राशीचा सर्वात मोठा शत्रू त्यांचा अहंकार असतो. चांगला काळ आल्यावर इतरांना कमी लेखण्याची किंवा त्यांच्यावर हुकूम चालवण्याची चूक करू नका, अन्यथा मित्र आणि हितचिंतक दुरावतील. रागाचा किंवा अतिउत्साहाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, विशेषतः आर्थिक किंवा कौटुंबिक बाबींमध्ये घाई नडू शकते. या दरम्यान दररोज लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्या, शुद्ध पाणी घ्या आणि सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत हे पाण्याचा अर्घ्य द्या. याने तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, हे होते सिंह राशीचे संपूर्ण आषाढी एकादशी नंतरचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.